आपण आता यावेळी भंडारा नदीवरील छोटा कारदा पुलावर आपण उपस्थित आहोत. तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे छोटा कारदा नदीवरील हा जो पूल आहे सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे पोलिसांच्या वतीने बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी रोडावर आडवे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. पोलिसांनी कुठल्याही प्रकारच्या लोकांनी नागरिकांनी या रस्त्यावरून जाऊ नये याकरिता या ठिकाणी पोलिसांच्या वतीने बॅरिकेटिंग करण्यात आले आहेत. सध्या या पुलाची पातळी 245.50 मीटरवर आलेली आहे आणि 245.08 मीटर पाण्याच्या पातळीची नोंद सध्या या ठिकाणी करण्यात आली आहे. आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावर मागील 36 तासापासून भंडारा जिल्ह्यात पावसाच्या पाण्याचे मुसळधार पावसाचं पाणी कोसळत असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील जवळपास 15 गावांचा संपर्क तुटला असून अनेक तालुक्यांमध्ये सध्या प्रवासासाठी प्रशासनाने बंदी केलेली आहे. अनेक गावांमध्ये आता संपर्क तुटला असल्यामुळे नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे. सध्या या सर्व वातावरणामुळे तसेच गोसे धरणातील जवळपास 4 लाख क्युसेक पाणी आता सोडले जात असल्याने 33 दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि या 33 दरवाजाच्या माध्यमातून संपूर्ण चंद्रपूर तथा गडचिरोली जिल्ह्याला देखील या पावसाच्या पाण्यामुळे फटका बसू शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भंडारा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने सध्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. यामुळे नागरिकांनी सध्या सतर्क राहावे आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात कुठलीही अनुचित घटना घडल्यास तत्काळ शासनाला आपण कळवावे अशी माहिती सुद्धा देण्यात येत आहे. शशिकांत भोयर, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, कारदा पूल, भंडारा. हे विषय असतं कारण माझं ऑफिस इथंच आहे ना.